गणरायाचं आगमन झाल्यानंतर गणेश चतुर्थी, भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी या दिवशी गौरीचं आगमन होतं व भाद्रपद शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी गौरीचं पूजन होतं। नूतन विवाह झालेल्या सुवासिनींना हा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी हे पूजन केलं जातं आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। कोकणामध्ये गणपतीचे आगमन झाल्यानंतर गौरीचे आगमन होते आणि आज गौरी गणपतीचं पूजन आहे। गौरीचं पूजन केलेलं आहे। आपण कणकवलीमध्ये आहोत। कणकवलीमध्ये पाहतो की गौरी खूप छान सजवलेली आहे। आगमन झाल्यानंतर आज त्याचे पूजन विधिवत ब्राह्मणांच्या हस्ते झालेलं आहे। कणकवलीमधील एक राणे कुटुंबीय आहे, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। राणे काका, काय सांगाल? आज गौरीचे आगमन झालेले आहे, किती वर्ष परंपरा आहे? गेली आमची 3 पिढ्या आहे गौरीचे पूजन चालू आहे। अशाच पद्धतीने आम्ही सर्व कुटुंब हे गौरीची पूजा सजावट करून पूजा करतो। तसंच आपलं गणपतीची सजावट करून गेली 3 पिढ्या आमचं असं हे चाललेलं आहे। विशेष काय? काही ठिकाणी तिखट नैवेद्य असतो, काहीकडे गोड नैवेद्य असतो। विशेष काय आहे आपल्याकडे? आमच्याकडे गोड नैवेद्य असतो। गणपतीला गौरीला दोन्ही ठिकाणी गोडच नैवेद्य असतो। गौरीला आपला इथे गोड नैवेद्य आहे। ब्राह्मण आहेत येथील, त्यांनी ही विधिवत पूजा केली। काय नियोजन असतं गौरीचं? गौरीचं नियोजन म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठीला गौरीचं आवाहन होतं आणि सप्तमीला ह्याचं पूजन होतं। पूजन म्हणजे पहिल्या गौरी पूजन झाल्यानंतर जे नवीन लोक वसा घेतात, वसा घेतात, त्या वसाचं इथे पुण्यार्चन केलं जातं। पहिलं गणपती पूजन पुण्यार्चन केलं जातं। त्याच्यानंतर गौरीचं पूजन करून जी घरातले त्याचे आई वडील असतात ते आपल्या सुनेला आपले जसा वसा चालत येतो परंपरा, ती परंपरा तिच्या हातात देते की आजपासून तुम्हाला ही परंपरा जपायची। ही परंपरा त्यांच्या हातात दिल्यानंतर आज गौरीचं आवाहन करून वसा घेतात ते, आणि वसा घेतल्यावर त्या 5 जणांना 5 गणपती फिरतात, आपल्या माहेरी जाऊन पूजा करतात आणि आपल्या हे आनंदी वातावरणात हे सगळं वशाचा कार्यक्रम होत असतो। आणि कणकवलीमध्ये कोकणामध्ये आज ही परंपरा आहे, ही वर्षानुवर्ष पिढ्या चालत आलेली परंपरा आहे। सांगितले वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालली आहे। वसा हा पुढे आपल्याला चालवायचा असतो, याच दृष्टीने कुटुंब हे प्रयत्न करतात। म्हणून गौरीचं आज पूजन झालेलं आपण पाहिले। अशाच पद्धतीने सर्वच ठिकाणी गौरीचं पूजन होत आहे। कॅमेरामन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।